की मी मनीषा डोईफोडे सध्या मालेगावमधून आहे आणि या वेलनेस फॅमिलीमध्ये जॉईन होऊन मला 2 वर्ष होऊन गेले. आता जवळपास 2.5 वर्ष होतील. आणि या कॉलला जॉईन होण्याचं कारण म्हणजे माझं वजन तर वाढलेलंच होतं. परंतु खूप सारे डिसऑर्डर मला त्यासोबतच होत्या. जसं की सिव्हिअर ऍसिडिटी होती. मायग्रेनचा खूप त्रास होता. म्हणजे ऍसिडिटी एवढी की अगदी दिवसातून 2-2, 3-3 वेळा मला जेलुसिल औषध घ्यावं लागायचं. जेवण करायचं म्हटलं की अगोदर जेलुसिल घ्यावं लागायचं. कधी-कधी ते औषधांनी मला काही व्हायचं नाही. ओमिडी गोळी मला मग सकाळी-सकाळी घ्यावी लागायची. ती सिव्हिअर ऍसिडिटी होती. मायग्रेन होता. एक 2-3 तास घरातलं काम केलं की झोपून राहायची. दिवस-दिवस झोपून जायचं माझं. काही करावंसं वाटायचं नाही. सगळा उत्साह जो होता तो अजिबात राहिलेला नव्हता. कारण 20 वर्षापासून थायरॉइडला पण मी फेस करत होते. 20 वर्षांपासून मला थायरॉइडची गोळी चालू होती. आणि थायरॉइडच्या आजाराचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये आपलं मेटाबॉलिझम डाऊन होत जातं. शरीराचं मेटाबॉलिझम कमी होत जातं. त्यामुळे शरीरामध्ये उत्साह राहत नाही आणि खूप सारे डिसऑर्डर जे आहेत तर त्या फेस कराव्या लागतात. तर या सगळ्या याच्यामधून जात असतानाच मला माझे स्पॉन्सर आणि कोच माझे दायगुडे सर आणि जयश्रीताई भेटल्या आणि त्यांच्यामधलं ट्रान्सफॉर्मेशन बघूनच खरं तर मी जॉईन झाले. कारण थोडंफार ऐकलेलं होतं. 1 तास व्यायाम असतो, नंतर ते शेक प्यायचा असतो, हे सगळं ऐकलेलं होतं. परंतु फारशी त्याच्यामध्ये इंटरेस्ट कधी घेतला नाही. परंतु जेव्हा समोर बघितलं चेंज, तेव्हा विश्वास पटला की नाही याच्यामध्ये खरंच काहीतरी आहे आणि आपण मग ते सांगतात ते फॉलो करायला पाहिजे. कराडा स्कॅन मशीनवर उभं केलं. वजन फक्त 10 किलो जास्त होतं. परंतु बॉडी फॅट खूप वाढलेलं होतं. विसरल फॅट वाढलेलं होतं. मेटाबॉलिझम कमी होतं. तर या सगळ्या गोष्टी आणि बॉडी एज वाढलेलं होतं. 43व्या वर्षीच माझं बॉडी 57 दाखवत होतं आणि मग थोडेसे विचार करायला लागले की आता गरज आहे स्वतःकडे लक्ष देण्याची. एक पाऊल उचलण्याची. विचार तर खूप वेळा करत होते की आपण एक्सरसाइज करायला पाहिजे, योगा करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे. बाकीच्यांकडे बघून रोज ठरवायची की आपण करायचंय. परंतु ते होत नव्हतं, फॉलो होत नव्हतं. कारण मोटिवेशन त्याला कुठून तरी पाहिजे होतं. आणि वेलनेस फॅमिलीवर, झूम कॉलवर जेव्हा एक्सरसाइज करायला लागले, बाकीच्यांचं बघून आपोआपच मोटिवेशन आलं. सुरुवातीला 5 मिनिटात, 10 मिनिटात होऊन जायची, होऊन जायची, बसून जायची. पण मग म्हटलं करायचं, हे करू शकतात तर आपण का नाही करू शकत? आणि त्या पद्धतीने करत गेले. सकस संतुलित आहार पोटात जायला लागला. तसतशी एनर्जी वाढली. आणि त्यानंतर एक 15 दिवसामध्ये माझा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम कसा गायब झाला मला कळलं नाही. कारण आपली जी एनर्जी ड्रिंक मी घ्यायला लागलेली होती, त्यामुळं चहा आपोआपच कमी झाला. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. माहिती सगळं होतं, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. परंतु जोपर्यंत आपल्याला बोट धरून आपला कोच आपल्याला सांगत नाही की हे करा, ते करा, तोपर्यंत आपण त्या गोष्टी फॉलो करत नाही. हेच माझ्या बाबतीतही झालेलं होतं. आणि त्यानंतर वजन कमी होत गेलं. अवघ्या 3 महिन्यामध्ये माझं 10 किलो वजन कमी झालं. आणि थायरॉइडची गोळी कमी व्हायला मात्र थोडा वेळ लागला. जवळपास 2.25 वर्षाचा वेळ लागला. पण मी होप सोडली नव्हती. आणि जवळपास 1.5 महिन्यापासून माझी थायरॉइडची गोळी सुद्धा बंद आहे. तर हा माझा अमेझिंग असा रिझल्ट आहे. थायरॉइडची गोळी माझी बंद होईल की नाही आयुष्यामध्ये ही शंका होती. डॉक्टरांनी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं